सर्वांना माझा नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका सुंदर ठिकाणाची माहिती देणार आहे. या देशाचं नाव आहे कझाकिस्तान. तर तुम्ही सर्वांनीही कझाकिस्तान हे नाव नक्कीच ऐकलं असेल. हा देश युरोप आणि एशिया अशा 2 कॉन्टिनेंटमध्ये मोडला जातो. काही वर्षांपूर्वी इथे रशियन एम्पायरचं राज्य होतं आणि अगदी त्याच नंतर ते सोव्हिएत युनियनचा एक पार्ट झालं आणि त्यामुळे आपल्याला कझाकिस्तानमध्ये खूप रशियन लोक ही बघायला मिळतात आणि इथे खूप रशियन लोक स्थायिक सुद्धा आहेत. आणि अगदी त्यानंतर 1991 मध्ये कझाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं. हे सांगण्याचं तात्पर्य आपण ज्या देशात जात आहोत त्या देशाची थोडी माहिती असणे हे गरजेचेच आहे. तर आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. या देशामध्ये जाण्याच्या आधी तुम्हालाही या गोष्टीची माहिती असणे फार गरजेचे आहे. तर सर्वात पहिली गोष्ट ही विजा फ्री कंट्री असल्यामुळे तुम्हाला विजाचे शुल्क इथे लागत नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त फ्लाईट तिकीट बुक करून आपले आवडते हॉटेल किंवा एअरबीएनबी बुक करून तुम्ही तुमच्या प्रवासाला सुरुवात करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे करन्सी. करन्सी ही तिकडे टेंगे या नावाने ओळखली जाते, जी आपल्या भारतामध्ये मिळत नाही. त्यासाठी आपण जवळच्या नावाजलेल्या करन्सी एक्सचेंज मधून INR टू US डॉलर्स अशी करन्सी एक्सचेंज करून कझाकिस्तानला पोहोचल्यावर तुम्ही US डॉलर्स टू टेंगे एक्सचेंज करू शकता. तुम्ही जेव्हा एअरपोर्टला पोहोचता तेव्हा तुमचं जेव्हा इमिग्रेशन होतं ते होताच तुम्ही तुमचे बॅगेज कलेक्ट करता. त्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले मिनिमम $100 US हे एअरपोर्टलाच एक्सचेंज करावे लागतात. याचं कारण तुम्ही जेव्हा एअरपोर्टमधून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला कॅब किंवा इतर गोष्टींना टेंगेची गरज लागू शकते आणि एअरपोर्टमध्येच करन्सी एक्सचेंजच्या बाजूलाच तुम्हाला एक सिम कार्डचं सुद्धा शॉप मिळून जाईल. तर तिकडे तुम्हाला गरजेनुसार तुम्ही तुमचं सिम कार्ड घेऊ शकता किंवा तुम्ही तुमचं इंटरनॅशनल रोमिंग पॅक भारतामध्येच ऍक्टिव्ह करून येऊ शकता. जर तुम्ही भारतामध्ये तुमचं रोमिंग ऍक्टिव्ह करत असाल तर त्याचे तुम्हाला इंडियन रुपीजमध्ये शुल्क 4,000 ते 5,000 रुपये हे 8 दिवसासाठी पडतात. पण त्यापेक्षा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे जर एअरपोर्टवरच तुम्ही एका सिम कार्डच्या शॉपमध्ये गेला तर अवघे 900 ते 1,000 रुपयामध्ये तुम्हाला सिम मिळून जातं. तर शक्यतो सिम घेतलेलं जास्त बरं पडतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, एअरपोर्टमध्ये जे टॅक्सी ड्रायव्हर असतात त्यांच्यासोबत कॅबने न जाता तुम्ही जर यांडेक्स गो YANDEXGO या ॲपचा वापर केला तर तुम्हाला एअरपोर्ट कॅबची ही कमी किमतीमध्ये मिळून जाईल. म्हणजे एअरपोर्ट कॅब ही तुम्हाला फार कमी किमतीमध्ये मिळून जाईल. आणि हा ॲप तुम्ही तुमच्या संपूर्ण ट्रिपमध्ये यूज केला तर तुमची ट्रिप ही अगदी बजेट फ्रेंडली राहील. आता तुम्ही व्हिडिओमध्ये जी सिटी बघत आहात ती अल्माटी सिटी या नावाने ओळखली जाते. आता अल्माटीमध्ये पाहण्यासारख्या अनेक गोष्टी व जागा आहेत आणि जर तुम्हाला अल्माटीबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर त्यासाठी माझ्या या व्हिडिओच्या कमेंटद्वारे तुम्ही मला सांगू शकता. मी नक्कीच यावर एक डिटेल्ड व्हिडिओ बनवेल. आणि मी एक नक्कीच सांगू शकते की सर्वांना स्नोफॉल या गोष्टी फार आवडत असतील. त्यांनी मनाली, काश्मीर, सिक्कीम या जागा स्किप करून नक्कीच एक अल्माटी या सिटीचा अनुभव घ्यावा. भारत देश हा आपला जगात सर्वात सुंदर देश आहे, पण दुसऱ्या देशाची ही सुंदरता बघण्याचा योग हा तुम्हाला यावा असं मला वाटतं. या व्हिडिओमध्ये तुम्ही या देशाची सुंदरता बघतच आहात, पण खरंच सांगते व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा आणि त्या जागेला स्वतः अनुभवणे यामध्ये फार फरक आहे. आणि जर तुम्हाला जर या जागेची पूर्णपणे माहिती हवी असेल म्हणजे तिकडचे कॅब्स, हॉटेल्स, एअरबीएनबीज, लोकल गाईड्स आणि तिथले साईट सीन्सचे तिकीट्स या सर्वांची डिटेल माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. मला एकच वाटते की सर्वांनी आपल्या आयुष्यात एक रोजचं रुटीन थोडं बाजूला ठेवून फिरणं आणि त्या फिरण्याचा आनंद घेणं हे फार महत्त्वाचे आहे. कारण का फिरणं ही एक थेरपीच आहे. सर्वांनी माझा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.